हॅलो हॅलो. हॅलो. कृपया गोलांचं नाव सांगायचं विनंती असेल. रोशन असेल गोलेंड ट्रॅक होती वैयक्तिक पहिल्या संघाकडून सुद्धा पहिल्या षटक क्रमांक फेकताना हाताळताना गोलंदाज रोशन पाहायला भेटणार आहेत. स्ट्राईक मार्फत राहुल असतील नॉन स्ट्राईक एंडचा कृपया नाव सांगायचं आहे. दुर्गवाडी विनंती असेल. हे स्पर्धा संपूर्ण आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे. त्या विनंती आपण आपला एक्स्ट्रा त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये लावायचं आहे. संघ जर आला असला ते कमेंट्री बॉक्स झाले हवे. सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटते. स्ट्राईक मार्फत आता नवीन फलंदाज असेल अर्थातच विकास असेल. चांगली कामगिरी करावी लागेल. 3 षटकाचा सामना आहे. 3 षटकामध्ये धावांचा डोंगर उभा करावा लागेल. पण आजच्या दिवसामधला पहिला सामना आपला रंगतदार पाहायला भेटला होता. कारण 28 धावा सुद्धा तवक्कल क्रिकेट क्लब बी या संघाने डिफेन्स केला होता. इथे मात्र बीमर फेकलाय. पंचाने नो सुद्धा दंडित केलाय. नोला फुल टॉसला इथं वसूल केलंय. 6 धावांमध्ये कन्वर्ट. 6 धावा आपले 9+1 टोटल 7 धावा जोडल्या जातील आणि या 7च्या सहाय्याने संघाची धावसंख्यात भर. धावसंख्या 8 या आकड्यावर. चांगला फटका होता. कव्हरच्या दिशेने दिलं क्षेत्र. फंबल झाले. थोडासा गचाल क्षेत्ररक्षण. 1 धावा पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. थोडासा खराब थ्रो असेल. 2च्या साईने संघाच्या धावसंख्यात भर होईल का? आणि 2 धावाने संघाच्या धावसंख्यात भर. धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचते. षटक क्रमांक पहिल्यामध्ये अजून पाहायला गेलो 4 चेंडू शेष असे. 2 चेंडू झाले. 4 चेंडू शेष. 3 बॉल झाले. थोडस स्कोरर मध्ये दुरुस्ती करण्यात येत आहे. डॉट असेल इथं सुद्धा पण वाईच्या रूपामध्ये 1 धावा जोडली जाईल. सिंगल भेटेल. सिंगलच्या साईड संघाची धावसंख्या बॅटकट होती. खरंच झेलबादोची संधी सुद्धा होती. 4 चेंडू मध्ये 11 धावा जोडल्या गेल्यात. आता थोडासा पायर उजव्या इष्टीच्या द्वारा जास्तच बाहेरचा चेंडू होता. पंचाने दंडित केले. पंचाने निर्णय सुद्धा दिलेले की वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धावा जोडली जाईल. 1च्या साईने संघाच्या धावसंख्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावर. परत आता फटका फसला. क्षेत्र असेल पाहूया. जेल बंद नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. थोडीशी दूर होते क्षेत्र. थोडीशी दूर होते. षटक क्रमांक पहिल्याची समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर लॉस ऑफ 0 विकेट 13 धाव. एक चेंडू उर्वरित असेल. 1 चेंडूचा खेळ येणं अजून शेष आहे. पाहायला गेलो षटक क्रमांक पहिल्यामध्ये चांगली कामगिरी आपल्याला फलंदाजीच्या माध्यमातून. कारण की 13 धावा अजूनपर्यंत जोडल्या गेल्यात. महत्वपूर्ण सामना आहे. आता सुरेख फेकण्याचा प्रयत्न पण पंचांना दंडित केले. पंच सांगतायत हिथं वाईडच्या स्वरूपात मिस्टर एक्स्ट्राच्या रूपामध्ये परत एकदा 1 धावा जोडली जाईल. 1च्या साईने संघाच्या धावसंख्यात भर. धावसंख्या 14. आता अकोल टप्प्यावरती यॉर्कर लेंदोदी फेकण्याचा प्रयत्न चालला होता. चेंडू इथं 1 बाउन्स निघून जाईल. सीमा रेखा पार. पहिल्या षटकावरती रोशनवरती चढवला हल्ला आणि परत एकदा आलाय 4 धावांचा दल्ला. भेटतील पहिल्या षटकामध्ये संपूर्ण समाचार घेण्यात आले. गोलंदाज रोशन यांचं 18 धावा. 18 धावा तब्बल जोडल्या गेल्या पहिल्या षटकामध्ये. भरपूर समाचार गोलंदाज रोशन यांचा घेण्यात आला. आक्रमक फलंदाजी आपल्याला विकास यांच्या माध्यमातून पाहायला भेटली पहिल्या षटकामध्ये. चला तसंच विनंती आहे की या इनिंग ब्रेक मध्ये किंजलगड संघाचे कर्णधार आणि तसंच जावली या संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय.
वैयक्तिक पहिलं संघाकडून षटक क्रमांक, दुसरं फेकण्यासाठी गोलंदाज ओमकार सज्ज असेल. पहिला चेंडू हलक्या हाताने फेकण्याचा चेंज ऑफ पेस फटका पाहायला भेटला. निर्धाव चेंडू जमारा. ह्या चेंडूने अशाच प्रकारे गोलंदाजी अपेक्षा असेल टीम व शिवतेज मंडणगड या संघाला. संघाची धावसंख्या षटक क्रमांक दुसरं प्रगती पथवती येताना 18 धाबा जोडले गेल्यात. लॉस ऑफ 0 विकेट. झिरो घडीच्या मोबदल्यावरती होती धावसंख्या चांगल्या पद्धतीने पाहायला भेटते. इथं फटका सजवलाय पण फटका फसला. क्षेत्र घेतोय आणि सुंदर असं जेल. आता विकास बॅक टू दी पवेलियन. विकासानं माघारी परतावं लागेल. विकासच्या रूपामध्ये पहिला झटका लागेल टीम दुर्गवाडी या संघाला. हेलो हेलो उसेद, जहाँ कहीं भी हो कमेंट्री बॉक्स में आ जाओ उसेद. नहीं तो अम्मार कहाँ पे? अम्मार कमेंट्री बॉक्स में जा. अम्मार पहिलाच फटका स्ट्राईक मार्फत कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक असेल. एक धावा पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरा धाव सुद्धा भाग मिल्का भाग आपल्याला इकडे पाहायला भेटला. तिसरा धाव सुद्धा आलाय. खरंच 3-3 क्षेत्र हे चेंडूच्या मागे धावले पण त्यात कालावधीमध्ये 3 धावा पूर्ण. चला दुखापत झाली, कृपया चेक करायचंय. थोडीशी आउटफील्ड थोडीशी खराब आहे त्यामुळे तिथे लाईनमॅन असेल त्यांनी कृपया त्यांना चेक करायचं आणि खरंच त्यांना खरंच आम्हाला ज्या प्रकारे सांगत आहेत रहिमजी बधू ग्राउंडला खूप मेहनत झाली. ग्राउंड खूप चांगला आहे पण आधीमध्ये थोडे बहुत खड्डे आहेत त्यामुळे सुद्धा माणसं पडू शकतात ह्याची शक्यता आहे. पण खरंच तिथे खेळाडू सुद्धा पडलेला आहे. सुरेख चेंडू. निर्धाव चेंडूचा मारा. निर्धाव चेंडूच्या सांगता आणि खरंच पाहायला गेलो इथं सुद्धा निर्धाव चेंडूचा मारा. ज्या प्रकारे पाहायला गेलो खूप दिवसाच्या मेहनतीनंतर हा ग्राउंड सजवला गेला आणि एक सुंदर असा ग्राउंड मंडणगड तालुक्यामध्ये A1 क्वालिटीचा आपल्याला ग्राउंड पाहायला भेटतो. अर्थातच खेळपट्टी सुद्धा चांगली आहे आणि एकमेव आपल्याला एवढा चांगला सजवून मात्र एवढी मोठी स्पर्धा त्या ग्राउंडवरती ठेवण्यात एकमेव असेल ती तवक्कल क्रिकेट क्लब बिंगलोली या संघाने आयोजित केले. आणि तसेच आमचे सन्माननीय इम्रानजी बोधू त्यांचं सुद्धा आजच्या दिवसामध्ये आगमन झाले. त्यांचं सुद्धा स्वागत असेल. आता सुरेख परत एकदा काही ते ओमकारने गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलंय. पहिल्या षटकामध्ये धावफलक होती. 18 धावा जोडल्या गेल्या होत्या. त्याच्यानंतर A1 क्वालिटीची गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला भेटली अर्थातच ओमकार. कारण की तो आला पहिल्या षटकामध्ये 18 धावा होते आणि ओमकार याने मात्र योग्य गोलंदाजीमध्ये फक्त आणि फक्त 5च धावा फेकल्या दुसऱ्या षटकामध्ये आणि एक गडी बाद सुद्धा केले. खरंच चांगली कामगिरी आपल्याला ओमकार यांच्या माध्यमातून पाहायला भेटली. त्यांना सुद्धा माहिती होतं पहिल्या षटकामध्ये रोशन बेलोसे यांच्या धावफलक होती. यांच्या षटकामध्ये खूप धावा धावफलकावर जोडल्या गेल्या होत्या. मला चांगली कामगिरी करावी लागेल. धावांना रोखावं लागेल. धावाला थांबवून ठेवावं लागेल. त्या ध्येयाने ते इथं आले आणि ध्येय गाठलाय सुद्धा. खरंच पाहायला गेलं चांगली कामगिरी आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये ओमकारने केले. आता नवीन गोलंदाज परम आले. परमला वावं लागेल गरम आणि करावे लागतील करम. अर्थातच गोलेन ट्रॅक वरती असेल परम. कालच्या दिवसामध्ये त्यांना संधी भेटली नव्हती. कालच्या दिवसामध्ये स्कोररचं काम पूर्ण करत होते. काहीतरी त्यांचं योगदान या स्पर्धेमध्ये त्यांचं सुद्धा राहिलेलं आहे. तर त्यांचं सुद्धा आमच्या कमिटीचे खूप खूप त्यांचा धन्यवाद असेल. पण आता आपल्याला ते मैदानामध्ये पाहायला भेटतात. आजच्या दिवसामध्ये त्यांचं प्रदर्शन इन ऍक्शन ते पाहायला भेटणार आहेत. परम राठोड हा ट्रॅकर होता. उचललाय. पूल केलाय पण खाली असेल. क्षेत्ररक्षक निघून जाईल. क्षेत्ररक्षकाला तिथं मस्तक पे दस्तक देते हुए गेंद चली से मार रे का पार.
खरंच चांगली कामगिरी. आता गोलंदाज आता थोडीशी मागणी पडते. परम परम खरंच कट चेंज ऑफ पेस पाहायला भेटला. चेंडू पडल्यानंतर सरळ उजव्या इष्टीच्या तो बाहेर येताना पाहायला भेटला. निर्धाव चेंडूचा मारा, पण इथं बाईच्या रूपामध्ये एक धावा जोडली जाईल. एकच्या साहाय्याने संघाची धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचेल. 30 धावा. खरंच 30 धावा धावफलकावर जोडले गेले. चांगली कामगिरी फलकाच्या माध्यमातून राहिलेली आहे. कारण ज्या प्रकारे 3 षटकामध्ये 10 धावाचा तरी रन रेट चढवावा लागतो तसं चढलेला. इथं सुद्धा चेंडू हव्यामध्ये आहे आणि इथं सुद्धा चेंडू निघून जाईल सीमा रेखा पार. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करेल हवाई सफर. आला एक दणकवून षटकार डीजे. तो पत्ता करतो भुस. पाहायला गेलं तर आपल्याला षटकार गेल्यानंतर, बाउंड्री गेल्यानंतर, चौका गेल्यानंतर, आपल्याला पाहायला गेलो तर विकेट गेल्यानंतर आता मधुर संगीत आपल्याला अमरजित गौड यांच्या माध्यमातून पाहायला भेटेल. खरंच आता मात्र कबड्डीच्या दिशेने फटका सजवलाय. प्रॉपर कनेक्शन आहे का पाहूया. खाली क्षेत्र असेल, जेल सोडले तिथं कॅच शोड आहे का मॅच शोड आहे. खरंच त्याच्या माध्यमातून आपल्याला सामन्यामध्ये अजून त्या फलंदाजामध्ये 2 मोठे प्रहार पाहायला भेटेल. त्याला तुम्ही जीवनदान दिले आहेत. खरंच एक मोठी चुकी केली रोशन बेलुस याने. दुहेरीमध्ये धावा कन्वर्ट होतील. संघाची धावसंख्या 2च्या साहाय्याने जाऊन पोहोचे 38-38 आकड्यावर. आणि तसंच चला किंजलगर संघ कर्णधार विनंती, आपण त्वरित नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि तसंच जावले संघ आपण सुद्धा त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. सूर्य एक हा ट्रॅकर होता. बाईकच्या रूपामध्ये एक धावा परत जोडली जाईल. हा सिंगलच्या साहाय्याने परत एकदा सामन्याकडे वरूया. आता मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथं प्रॉपर कनेक्शन नाही आहे. खरंच चांगलं जेल आपल्याला परम यांच्या माध्यमातून पाहायला भेटला. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 39 या आकड्यावर. 40 धावांचा टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. आता 18 मध्ये 40 धावांची आशा, अपेक्षा, आवश्यकता असेल टीम शिवतेज मंडंगड या संघाला. तेव्हा ऐकू एक मधुर संगीत डीजे.
स्पर्धेमध्ये त्यांनी सुद्धा सपोर्ट करणार आणि ते सपोर्ट करत असतात आणि आजच्या दिवसामध्ये सपोर्ट करताना सुद्धा पाहायला भेटेल. तर चला सामन्याकडे वळूया. एक मोठा सामना आपल्या भेटीला आलेला आहे. 40 धावांचा पाठलाग करताना आणि खरंच आता जावले संघ आपल्याला अंतिम पुकार असेल. आपण जर नाणेफेकीसाठी 1 मिनिटामध्ये आलात नाही तर आपल्याला 2 धावांची पेनल्टी लागेल आणि 2 धावांनी पेनलाइज टीमला करण्यात येईल. तेव्हा आपण जेवढा फास्ट होईल तेवढा फास्ट नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं विनंती आहे. कारण आपण अगोदरच थोडे लेट झालेले आहेत. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. त्यावेळेस मात्र समोरचा संघ इथे दाखल आहे, उपस्थित आहे, कर्णधार उपस्थित आहे. त्यामुळे आपल्याला सुद्धा अंतिम पुकार असेल. जावले संघ आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. साकीब उमरोलकर आपण त्वरित यायचंय नाणेफेकीसाठी. खरंच पाहायला गेलो तरी 18 चेंडू आणि 40 धावांची अशा अपेक्षा आवश्यकता असेल टीम शिवतेज बंडेगड या संघाला. सलामीची जोडी सुद्धा मैदानाचा ताबा घेते. आपल्याला पाहायला गेलो तरी या स्ट्राईक मार्फत सलामीची जोडी पाहायला भेटते. परम असेल आणि परम राठोड आणि तसंच रोशन बेलोसे ही आघाडीची जोडी आपल्याला मैदानाचा ताबा घेताना पाहायला भेटेल. कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. रोहन असेल. वैयक्तिक पहिल्या संघाकडून सुद्धा पहिले षटक फेकताना रोहन सज्ज होईल. रोहन होती पहिले षटक मात्र आक्रमक असेल कारण की पाहायला गेली षटक क्रमांक पहिले महत्वपूर्ण असतो टीमसाठी आणि तो महत्वपूर्ण षटक फेकण्यासाठी रोशन यांना मात्र एक जिम्मेदारी देण्यात आलेली आहे. एक जबाबदारी, एक मोठी जबाबदारी असेल. जबाबदारी पार पाडतायत का पाहूया. रोहन चला जावली संघाचे इथे कर्णधार आले आहेत. आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये लवकर जायचंय आणि तसंच मी किंजलकर संघाचे कर्णधार नाहीत. आपल्याला सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये जायचंय. आणि या सामन्याचं खरंच पहिले चिरुती सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साईने वैयक्तिक स्वतःचं खातं आणि संघाचं खातं खुलेल. संघाची दुसंख्या 1 धाव. आणि तसंच मी साईफ कोंडेकर यांना विनंती करतो या सामन्याचा नाणेफेक टॉस करायचा आहे. चला किंजलगड संघ आपल्याला अंतिम आणि शेवटचा पुकार आहे. आता आपण टॉस बॉक्स मध्ये आलेले नाही तर 2 धावांची पेनल्टी ही आपल्याला लागू होईल. सॉरी जावले संघ. आता फटका सजवला आहे. प्रॉपर कनेक्शन आहे. एक देखना फटका, अफलातून फटका, प्रॉपर कनेक्शन झाला आणि चेंडू मात्र सरळ फास्ट टॉस करून घ्यायचं. सामना चालू आहे. कॅमेरामॅनला सुद्धा काम आहे. यहाँ पर टॉस जीता है जाओगे और अपने टॉस जीता है. टॉस जीतकर आप पहले क्या करना चाहेंगे? फील्डिंग करना चाहेंगे हम. फील्डिंग करना चाहेंगे. बहुत अच्छा डिसीजन है. और सामने वाली टीम को कितने रन पर रोकना चाहेंगे? 35 या 40 तक. शुक्रिया. टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया है. इथं सुद्धा हवाई यात्रा करताना बॉल पाहायला भेटतो. इथेही चेंडू निघून गेला. पाहायला भेटतो आकाशाला गवसणी घालणारा फटका पाहायला भेटला. सरळ जाऊन क्षेत्ररक्षकाला इथं सांगतो मी आलो आणि मी जातोय सुद्धा आणि गेलाय सरळ सीमा रेखा पार. आला एक ब्रँडेड फटका भेटतील 6 धावा. डीजे एक धावा पूर्ण. दुसरा धावा आला काटपीट केल्याचा प्रयत्न. सिंगल भेटेल. सिंगलच्या साईने धावसंख्यात भर. धावसंख्या 1च्या साईने जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावर. खरंच पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या पर्वार्थामध्ये खरंच 18 धावा जोडल्या गेल्या होत्या आणि पहिल्या षटकामध्ये ह्या षटकामध्ये सुद्धा पाहिलं अजूनपर्यंत 14 धावा जोडल्या गेल्यात आणि अजून 2 चेंडू शेष असतील. आता स्ट्राईक मार्फत पाहायला भेटेल परम राठोड. पहिला चेंडू हवाई यात्रा. आपला एकच फटका 440चा झटका मारलाय. लई लांब मारलाय. जा शोधून आणा बॉल. आता फटका चांगला होता. खरंच हलक्यातून खेळून काढले. सिंगल भेटेल आणि स्ट्राईक रोटेड आणि 1च्या साईने षटक क्रमांक पहिल्याची समाप्ती. एका षटकाची समाप्तीनंतर
संघाची धावसंख्या 21-21 या आकड्यावर. खरंच परमच्या माध्यमातून मोठा फटका तर आला, त्यांचं होम ग्राउंड पाहायला गेलो तरी असेलच, कारण की ज्या वेळेस ते मंडंगडामध्ये येतात तर ह्याच खेळपट्टीवरती ते आपल्याला प्रॅक्टिसच्या वेळेस पाहायला भेटतात. तर त्यांना सुद्धा चांगला खेळपट्टीचा अनुभव आहे, ग्राउंडचा अनुभव आहे. आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा आमचे इस्माईलभाई ओंबिलकर त्यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा तवक्कल क्रिकेट क्लब बिंगलोली यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत असेल. पहिल्या षटकामध्ये भरपूर समाचार घेण्यात आलेले. आता 12 मध्ये 19 धावांची आवश्यकता असेल टीम शिवतेज मंडंगड संघाला. अम्मार चिपोलकर आणि खरंच आमचे इस्माईलभाई ओंबिलकर यांच्याकडून स्पर्धेसाठी संपूर्ण जेवढे बॉल लागलेत ना त्याचे स्पॉन्सर बाय इस्माईलभाई ओंबिलकर आहेत. खरंच त्यांनी सुद्धा आम्हाला बॉल देण्याची मदत केलेली आहे आणि खरंच आम्हाला सपोर्ट दिलेला आहे. आणि 2 दिवसामध्ये ते आमच्यासोबत चांगली त्यांचा सपोर्ट राहिलेला आहे. सर्व मुलांसोबत ते आहेत, चांगले सपोर्ट दिलेले आहे, चांगले मोटिवेट करत आहेत. आणि त्यांचा आत्ताच नाही पण खूप स्पर्धेमध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये योगदान असतो आणि त्यांचा मूल्याचा वाटा प्रत्येक स्पर्धेमध्ये असतो. त्यांचा सुद्धा आमच्या सर्वांच्या वतीने खूप खूप धन्यवाद असेल. आणि आता सुद्धा बॉल प्रदान केले त्याबाबत सुद्धा धन्यवाद. अम्मार चिपोलकर कहीं भी हो कमेंट्री बॉक्स में आइए. हा कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. आता गोलंदाज ट्रॅक होती, नवीन गोलंदाज आदित्य सज्ज होईल. आदित्यानं कामगिरी योग्य करणे गरजेचे आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये भरपूर समाचार घेण्यात आलाय. पहिल्या षटकामध्ये पाहायला होते रोहनवरती आक्रमक फलंदाजी झाली, 21 धावा जोडल्या गेल्यात. इथं सुद्धा उचललंय, आता हव्यामध्ये असेल चेंडू, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक दूर असेल पण येत आहेत पण थोडासा प्रॉपर टायमिंग होत नाहीये. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स निघून जाईल. चांगले एफर्ट पण लाईनमॅन असले तर लाईनमॅन किती सांगायचे धावा किती आहेत ते. चला 3 धावा असतील. या 3च्या साहाय्याने संघाची धावसंख्यात भर. चला अय्यान आपण तुम्ही इथे आता कृपया बसायचं नाही, आपल्याला स्टेज फक्त बसण्याचं नाही, आपण लाईनमॅनचा सुद्धा काम पार पाडायचंय. ते अंपायरला मेहरबानी नाही, तिकडे जायचं. चला वाईट इथे पंचाने दंडित केले. पंचाचे 1च्या साहाय्याने संघाची धावसंख्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावर. चला अय्यान मसूरकर आपल्याला विनंती आहे की आपण आता कृपया लाईनमॅनचं काम पार पाडायचंय. तर एक चांगला फटका लॉंग ऑन मध्ये फटका सजवलाय. तिथे मात्र अलॉंग कार्पेट फटका आलाय. पण सिंगल बेटे स्ट्राईक रोटेट. आता स्ट्राईक परत एकदा परम पहिल्या षटकामध्ये झाला होता गरम. आता पाहूया षटक क्रमांक 2मध्ये कशी कामगिरी पाहायला भेटते परम यांच्या माध्यमातून. 26 धावा जोडले गेले. आता फक्त 14 धावा दूर असेल टीम शिवतेज मंडंगड या संघ. आता उचललाय, आता हवाई यात्रा करताना पाहायला भेटतोय. ना आव देखा ना ताव देखा, सीधा गेंद को सीमा रेखा के बाहर फेका. भेटतील 6 धावा डीजे. कडून लावण्यात आलेला परत उचललाय, परत एकदा उचललाय. इथं सुद्धा देखना फटका अफलातून आणि A1 दर्जाचा फटका पाहायला भेटला. परम ऑन फायर आणि सामन्याला संपवून टाकलाय. या सामन्यामध्ये विजय होणारा संघ ठरतोय शिवतेज मंडंगड. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. आणि तसंच दुर्गवाडी संघ हाडलक. खरंच क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होत असतो, एका संघाला जिंकायचं एकाला हारायचं, निराश होऊ नका. आपल्याला सुद्धा आता पुढच्या वर्षात संधी भेटेल.